बहिणींना करून दिले सूप, वाटलं प्रेम करतो खूप, दोघींचा जीव गेला तेव्हा कळले गणेशचे हे क्रूर रूप. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण आज घटना ही बघणार आहोत अलिबाग या शहरामधली, मुंबईमधील अलिबाग या शहरामधली घटना आपल्याला बघायची. सविस्तर काय घडलं, कसं घडलं, गणेशने का दोन बहिणीचा खून केला आणि तो पसार झाला, तिने वेगवेगळ्या पसार झाल्यानंतरही वेगळे कांड काही केले, तेच आपल्याला सविस्तर बघायचे या घटनेमधून. तर अलिबाग तालुक्यातील चौल येथील शंकर मोहिते हे वन विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते, त्यांची पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार होता. सर्वसामान्य असणारा हा परिवार एकोप्याने गुणागोविंदाने राहत होता. दुर्दैवाने 2009 मध्ये शंकर मोहिते याचे निधन झाले. आता त्यांच्या जागी वारसात अनुकंप तत्वावरती नोकरी मिळणार होती आणि या नोकरीसाठी शंकर मोहिते यांचा मुलगा गणेश हा इच्छुक होता. पण गणेशचे वर्तन चांगले नव्हते. तो घरात कोणाशीही चांगले वागत नव्हता. त्यामुळे त्याची आई काळजीत होती, कारण तिला दोन मुलीच्या भविष्याची चिंता होती. आणि खूप विचार करून तिने वन विभागाशी पत्रव्यवहार केला. पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावरती नोकरीला मुलाला नाही तर मुलीपैकी एकीला मिळावी नोकरी, असं तिने त्या पत्रामध्ये नमूद केलं होतं. या पत्रामुळे अनुकंपनाचे प्रकरण हे रखडले होते. दुसरीकडे त्यांच्या आई, दोन मुली आणि गणेश यांच्यामध्ये वाद चालू होता. पण नेमकी वाद काय म्हणून चालू होता, काय वाद करत होते, कशामुळे करत होते, याचं मात्र त्यांना काही ठांगपत्ता लागत नव्हता. आणि हे वादविवाद चालू असतानाच गणेश आई आणि बहिणींना मात्र त्रास देत होता. आता हा जो गणेश होता हा आई आणि बहिणीला त्रास देत असायचा. नेहमी रोज बोलणे, शिव्या, गाळ, हे ते सगळ्या गोष्टी हा घरामध्ये दररोज करायचा. तो आई जयामाला हिच्या खोट्या सह्या करून बँकेतून पैसे काढत होता. इतकेच नाही तर वडिलांच्या नावे असलेले घर गणेशने आई व बहिणी यांना विश्वासात न घेता, काही माहिती न देता स्वतःचे नावे करून घेतले होते. त्या तिघी गणेश विरोधात काहीच करू शकत नव्हता. ते एकट्या पडल्या होत्या. दरम्यान गणेशने आई आणि बहिणींना चांगले वागण्याची आश्वासने दिली, त्यांना सांभाळण्याचे वचनही दिले. अखेरीस त्या तिघींनी त्याला अनुकंपामधील नोकरी देण्यास मान्यता दिली. आई आणि बहिणीकडून ना हरकत घेऊन 2021 साली गणेशने अनुकंपा तत्वावरील नोकरी मिळवली. आणि नोकरी मिळाली तसे त्याने न खरे रूप त्याची दाखवण्यास सुरुवात केली. नावावर करून घेतलेले घर, अनुकंपावरती नोकरी हाती असल्याने त्याने आई व बहिणींना दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे त्याच्यात वाद चालू होता त्यांच्या तिघांमध्ये. आणि त्यांच्या दोन्ही बहिणी अविवाहित होत्या. त्यामुळे त्या भाऊ गणेश याच्याकडे हिश्श्याची मागणी करत होत्या. आता सध्या सोनाली शंकर मोहिते ही 34 वर्षाची तर स्नेहा शंकर मोहिते ही 30 वर्षाची होती. त्यांच्या लग्नात अडचणी होत्या, त्यामुळे त्यांना सांभाळण्याची जबाबदारी गणेशवर पडणार अशी त्याला भीती होती. त्यातच त्याने घर, नोकरी मिळवली होती आणि आता या दोघींचाही त्याला अडचण वाटत होती. त्यामुळे त्याने त्या दोघींचा काटा काढण्याचे नियोजन केले. तो मागील काही महिन्यापासून आई व दोन्ही बहिणीसोबत चांगले वागण्याचे नाटक करत होता. सुट्टीत नियमित आई व बहिणींना भेटण्यासाठी गावी येत होता. मागील 2 महिन्यापासून तो सुट्टीत घरी आल्यानंतर बहिणींना सूप बनवून पिण्यास देत होता. त्याच्या वागण्यात सुधारणा झाली हे पाहून त्या तिघी समाधानी होत्या. त्यांना आता गणेशचा आधार वाटत होता, पण त्याच्या मनात मात्र वेगळाच डाव हा तयार होत होता. त्याने त्या तिघींचा काटा काढण्याचे पूर्ण प्लॅनिंग केले होते. रविवारचा दिवस उजाडला. 15 ऑक्टोबर रोजी गणेशने केलेल्या सूपमध्ये विषारी औषध टाकून बहिणींना प्यायला दिले. त्यानंतर तो गावातील सार्वजनिक नवरात्र दिवसाच मंडपामध्ये जाऊन बसला. दरम्यान सोनाली हिला उलट्या होत असून तिच्या तोंडाला फेस आला आहे असा फोन गणेशला दुसरी बहीण स्नेहा हिने केला. फोन आल्यानंतर गणेशने हा लगेचच घरी येतो न जाता सुमारे 15 मिनिटे गाडीत बसून राहिला, कारण त्याला ते विष भिनू द्यायचे होते. त्यानंतर तो घरी गेला आणि रात्री सोनाली हिला उलट्या होऊ लागल्याने उपचाराकरिता जिल्हा रुग्णालय दाखल येथे करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोनालीचा दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी मृत्यू झाला. त्यानंतर 17 ऑक्टोबर रोजी स्नेहा मोहिते हिलाही उलट्याचा त्रास होऊ लागला आणि तिला सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे उपचाराकरिता दाखल केले. परंतु तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी MGM रुग्णालयात पनवेल येथे दाखल केले. येथे स्नेहाचा मात्र 20 ऑक्टोबर 2023 रोजी मृत्यू झाला. दरम्यान स्नेहा हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की दिनांक 15 ऑक्टोबर रोजी रात्री 8:15 वाजता
ती व तिची मोठी बहीण सोनाली यांना तिचा भाऊ गणेश मोहिते याने सूप बनवून आणून मात्र पिण्यास दिले होते. आणि हे पाणी आई व दोन्ही बहिणी प्यायल्या होत्या अशी माहिती दिली. दरम्यान बहिणींना विष बांधा झाल्यानंतर गणेश हा आईला म्हणाला की आपल्या चुलतीने घराबाहेर असलेल्या तांब्यात विष टाकले असावे. ही बाब तो वारंवार सांगत होता. यामुळे आईलाही त्या नातेवाईकांवरती संशय आला आणि या प्रकरणी जयमाला शंकर मोहिते यांनी घरासमोर राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांवर मुलीवर विषबाधा केल्याचा संशय व्यक्त केला. तशी तक्रार रेवणदंडा येथील पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र तक्रारीत त्याच्या घरासमोर राहत असलेले नातेवाईक त्यांच्यापेक्षा बरेच वर्षापासून मालमत्तेच्या वादातून भांडण चालू होते आणि या वादामधूनच घराबाहेर ठेवलेल्या पाण्याच्या तांब्यात नातेवाईकांनी विष टाकल्याचे नमूद मात्र केले होते. आणि या तांब्यातील पाण्याचे सूप प्यायल्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. बघा हा गणेश किती हुशार होता. याने कसा एक डोकं लावून, कसा एक दिमाग लावून, कसं एक शेजाऱ्यावरती हे खुनाचं प्रकरण त्यांच्यावरती हा लादत होता, त्यांच्यावरती दाबत होता. पण मात्र सत्य कुठे झाकत नाही. सत्य एक ना एक दिवस समोर येत असतं. आणि तांब्यातील पाणी जयमाला या देखील प्यायल्या होत्या. मात्र त्यांना काहीच झाले नव्हते. तर दोघी बहिणी सूप प्यायल्या होत्या. त्यांचा मात्र मृत्यू झाला होता. तांब्यातील पाण्यात विष असते तर जयमाला यांनाही त्रास झाला असता. याचा अर्थ पाण्यात नाही तर सुपामध्येच काहीतरी काळे बेरे असावे असा संशय मात्र पोलिसांनी केला होता. आता दुसरीकडे गणेश तपासातही सहकार्य करत नव्हता आणि त्याचे आधीचे कारनामे पोलिसांना समजले होते. त्यामुळे पोलिसांचा गणेशवर संशय वाढला आणि त्यावरून त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याची पाहणी केली. मोबाईलवरती गुगल हिस्ट्री चेक केली असता त्याने 11 ते दिनांक 14 ऑक्टोबरपर्यंत 53 वेळा वेगवेगळे विषारी औषध सर्च केल्याचे आढळून आले. त्यामध्ये चव असलेले विष, वास न येणारे विष, तसेच झोपेच्या गोळ्या, सदर विषाने किती दिवसात मृत्यू होऊ शकतो इत्यादी बाबी गुगलवर सर्च केल्याने मात्र तिथे आढळून आलं. आता सख्या रक्ताच्या बहिणीसाठी याने गुगलवरती सर्च त्यांचा हा मृत्यू याने सर्च मारला होता. त्यांचा खून कसा करायचा हा गुगलवरती सर्च मारत होता आणि सर्च केले सगळे आढळून पोलिसांना आलं. त्या अनुषंगाने अधिक संशय वाढल्यामुळे तो आता वापरत असलेली कारची मात्र झडती घेण्यात आली आणि त्या कारच्या डिग्गीमध्ये पिशवीमध्ये रेटॉल उंदीर मारण्याच्या औषधाचे माहितीपत्रक आढळून आले. हेच विषारी औषध गणेश यांनी सूपमध्ये टाकून बहिणींना पाण्यात दिले होते. आणि याच प्रकरणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घागरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. आणि गुन्ह्याचे गांभीर्य पाहून सोमनाथ घागरे आणि गुन्ह्याचे तपास करण्याचे आदेश स्थानिक सर्व पोलीस निरीक्षकांना मात्र दिले. आणि या चौकशीमध्ये त्यानेच सोनाली वसन्या यांना सूपमधून विष दिल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांनी गणेशाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आणि त्याला तुरुंगात डांबवलं. बघा मित्रांनो, अशी घटना इथे घडलेली आहे. सख्या बहिणीलाच हा गणेशने एक मारण्याचा प्लॅन आखला आणि त्यांना मारलं. तर का तर फक्त एक प्रॉपर्टीसाठी, एक घरासाठी, पैशासाठी. आणि बहिणीच्या आपल्या घरामध्ये अडचण होते त्या कारणास्तव यांनी बहिणीलाच संपवलं. इतक्या क्रूर नीतीचे लोक समाजामध्ये तयार होत आहेत. समाजामध्ये लोकांच्या मनामध्ये इतक्या नीच लेवलच्या भावना मनामध्ये विचार त्यांच्या तयार होत आहेत आणि ते घटना ते करत आहे. नुसत्या मनामध्ये विचार येत नाही तर त्या गोष्टी ते साक्षात करू पाहत आहेत, करतात. आणि त्याच्यामधनं खुनाचे प्रकरण होत आहेत, वेगवेगळे वासनेवारी, वेगळे गेलेले याचे बलात्काराचे प्रकरण होत आहेत. तर ह्या घटना कुठेतरी थांबाव्यात आणि याच्यापासून ह्या घटना केल्यानंतर आपल्याला पुढे काय सजा भेटते, काय नाही याचा आपण विचार करून अशा घटना थांबायला हव्यात. आणि आपण सर्वांनी सावध असायला हवं. अशा लोकांपासून आपण होतापर्यंत लांब राहण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. आपण ही स्टोरीला थांबूया इथेच आणि अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हालाही थोडं सपोर्ट भेटेल आणि आम्ही आणखी वेगळ्या प्रकारच्या आपल्या चॅनलवरती स्टोऱ्या आणत राहू, जेणेकरून आपण सावध होण्यासाठी या स्टोऱ्या आणत असतो, जेणेकरून आपल्याला माहिती भेटते आणि आपण सावध होतो. अशा कृत्यापासून आपण थोडं लांब राहू यासाठी आपला छोटासा प्रयत्न आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची.